बिग बॉसचा हा इतिहास तुम्हाला माहीत आहे का? 1949 मध्ये लेखक जॉर्ज ऑवेल यांनी 1984 नावाची एक कादंबरी प्रकाशित केली. हे पुस्तक एका हुकुमशहा सरकारबद्दल बोलते, ज्याचे नेतृत्व एक अज्ञात बिग ब्रदर आहे. सर्वत्र पोस्टर्स लावले आहेत, बिग ब्रदर तुम्हाला पाहत आहेत. हुकुमशाही सरकार नेहमीच तुमच्यावर लक्ष ठेवून असते. 1999 मध्ये नेदरलँडमधील काही लोकांनी या कादंबरीतून एक समान संकल्पना घेतली आणि ती टीव्ही शोमध्ये बदलली, ज्याला त्यांनी बिग ब्रदर असे नाव दिले. या शोची संकल्पना अशी होती की काही लोक सतत देखरेखीखाली आणि बिग ब्रदरच्या आदेशाखाली घरात राहतील. या टीव्ही शोचे स्वरूप तयार करण्यासाठी त्यांनी काही जुन्या टीव्ही शोमधूनही प्रेरणा घेतली, जसे की MTV रियालिटी शो द रिअल वर्ल्ड आणि 1997चा स्वीडिश टीव्ही शो एक्सपेडिशन रॉबिन्सन. काही काळानंतर हा शो खूप लोकप्रिय झाला आणि जगभर पसरू लागला. या संकल्पनेची नक्कल करून अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, ब्राझील, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपिन्स, चीन आणि रशिया यांनी त्यांचे बिग ब्रदर्स बनवले. याच बिग ब्रदरचे भारतात बिग बॉस म्हणून रूपांतर झाले. तो लवकरच वेगवेगळ्या भाषांमध्ये लॉन्च झाला. हिंदीनंतर मराठी, तमिळ, बंगाली, तेलुगू, कन्नड, मल्याळम